धम्म पीति सुखं सेति विपस्सन्नेन चेतसा अरियप्पवेदिति धम्मे सदा रमति पंडितो। भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा पवित्र असा सधम्म आणि सदा पूजनीय भिक्खू संघ या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून या सुंदरशा या धम्म परिषदेला उपस्थित पूजनीय भिक्खू उपगुप्तची महास्थवीर यांनाही त्रिवार अभिवादन। आमचे सहब्रह्मचारी भिक्खू पंजानंदजी, भिक्खू धम्मशीलजी आणि श्रामणेर संघ यांच्या प्रतीही मंगल कामना। पूर्ण अंबेजोगाई आणि परळी विभागातून आलेल्या सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती सुखाची मांगल्याची कामना करून आता दिवसही मावळत चालणार आहे, प्रवचनही आता संपणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना आता आपल्या आपल्या घरला जायचं। जेव्हा आपण आपल्या घरी जाऊ तेव्हा या धम्माची शिदोरी आपल्या सोबत जाणं गरजेचं आहे। ही धम्माची शिदोरी पूर्ण जीवनभर तुम्हाला पुरेशी आहे। या धम्माच्या शिदोरीने तुम्हाला जीवनातले सगळी आपत्ती विपत्ती संकट सगळे दुःख सगळे शोक सगळे नष्ट करण्याचं सामर्थ्य या सधम्माच्या या शिदोरीमध्ये आहे। काही लोक बसल्यानंतर वर उठल्याबरोबर त्यांच्या मांडीवरची वस्तू खाली पडावी, तशा काही लोकांना सधम्म ऐकतात परंतु त्यांची मन सैरावैर धावत असतात। मन त्यांचे स्थिर नाहीत आणि मन स्थिर नसल्यामुळे ते परिपूर्ण सधम्माला ऐकू शकत नाहीत आणि जिथे ऐकू शकत नाहीत त्याच्यावर चिंतन काय करणार आहेत, काय मनन करणार आहेत, काय विचार करणार आहेत। काही लोक जसे की एखादी वस्तू एखादं धनधान्य एखादी अनमोल वस्तू दिल्यानंतर तो रस्त्याने घरला घेऊन जातो, परंतु ज्या कशामध्ये तो घेऊन चाललेला आहे ते फाटकं असते आणि ते थोडं 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 पडत पडत घरी जाईपर्यंत सगळं ते धान्य ती वस्तू ती अनमोल गोष्ट सांडून टाकतो रस्त्याने। अशा प्रकारे काही लोक तर उठल्याबरोबरच त्यांच्या लक्षात राहत नाही। काही लोक घरी जाईपर्यंत आता गाडीत बसू द्या तुम्हाला बघा कशा चर्चा रंगतात लगेच, पण जेव्हा गाडीत बसल्यास थांबा ग, आपलं गाव येईपर्यंत आपण प्रत्येक भंतेजींच्या धम्मदेशनेचं आपण मूल्यांकन करूया। या भंतेजींनी कोणत्या विषयावर बोलले त्याच्यावर मी थोडंसं सांगते हां तुम्हाला, मग तू काय कर, त्या भंतेजींनी काय सांगितलं त्यावर तुझं एक संदर्भ काहीतरी अभिप्राय दे, एखादी गोष्ट सांग। म्हणजे धार्मिक चर्चेमध्ये जर तुम्ही गेलात तर त्याचं संवर्धन होऊ शकतं। आणि तिसऱ्या प्रकारची लोक ज्ञानीवंत प्रज्ञावंत बुद्धिवंत असतात, ते आल्याबरोबर संकल्प करतात माझ्या या धम्मपित्याच्या धम्मसेवेत मी समर्पित आहे माझ्या तन मन धनाने, आणि मला काही दीर्घशंका लघुशंका करायची असेल तर मी जाऊन येईन अवघ्या 5-10 मिनिटात,
परंतु जातानाही येतानाही हा शब्द जवळपास 1 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो बुद्धाच्या वाणींचा, भंतेजींचा. मी कोणतेही काम करताना, इव्हन जेवणही करत असेल तर मला भुकेचा रोग आहे, जेवावंच लागते. घरून आपण कोणी जेवून आला असाल किंवा नसाल, पण जेवण करतानाही माझी कानं, माझ्या कानाची जी इंद्रिय आहेत त्या इंद्रिये माझे सधम्म देशनेकडे असतील आणि त्यांचा एक आणि एक शब्द मी ऐकेन, तो चिंतन करेन, त्याचं मनन करेन, त्याला हृदयामध्ये त्याला जागा देईन. आपण जेव्हा असं म्हणू तीच लोक खऱ्या अर्थाने या धम्मक्रांतीला पुढे नेऊ शकतात. तिसऱ्या प्रकारच्या लोकांप्रमाणे की जी लोक इथून घरी जाईपर्यंत गेल्यानंतरही चिंतन मनन करून या धम्माच्या शिदोरीला आपल्या हृदयामध्ये स्थापित करतात. धम्माचे एक अनेक पैलू आहेत. आता 84,000 स्कंदामध्ये एवढा धम्म व्यापलेला आहे. आणि मग कोणत्या विषयावर आता किती बोलावं हे प्रश्न असतात. अनेक आयाम आणि शास्त्राने बोललेले शास्त्र. त्याच्यापैकी हा जो एक मैत्री हा जो टॉपिक आहे, मैत्री म्हणजे काय आहे, जसं की जसा धम्म क्रमशः शिकवला जातो. बुद्धांच्या काळातली पद्धत थोडीशी वेगळी होती. धम्मराजा क्रमशः धम्म शिकवायचे. आलेल्या व्यक्तींना त्याची मन प्रमोदित करायची, त्याची मन प्रसन्न करायची, त्याच्या हृदयामध्ये संवेग निर्माण करायचे. आणि तो दानकथा, शीलकथा, कामभोगाचे दुष्परिणाम, सदाचरणाचे सुपरिणाम आणि निष्कामतेचा गुण त्याच्या हृदयात स्थापित करून पुन्हा 4 आर्य सत्यांची देशिना धम्मराजा करायची. आणि ती करत करत बसलेल्या लोकांच्या हृदयामध्ये श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी आणि अरहंत पदाला ती लोक प्राप्त व्हायची. म्हणजे हा धम्म क्रमशः शिकवला जातो. मग समजा जर आपण मैत्री या विषयाला जर घेतला, आपण शास्त्र म्हणतात त्या करणीय मेत्त सुत्तामध्ये बुद्ध म्हणतात, आई जसं एकुलत्या एका बाळावर प्रेम करते, माता यथा नियंग पुत्तंग आयुषा एक पुत्तंग म्हणू आरखे, आरक्षा करते. आपल्या प्राणाचं बलिदान देऊन, आपल्या जीवाची बाजी लावून आई आपल्या एकुलत्या एका बाळासाठी त्याचं संरक्षण करते. जसं म्हटलेलं आहे पालीमध्ये, एक हिमालयामध्ये जरा मला ते ही मिळेल का, ते खालचं माझ्या मागे 1-2 थोडा त्रास आहे मला. एक चमरी नावाची गाय आहे, हिमालयामध्ये राहते. आणि ती चमरी गाय जंगली गाय आहे. एवढी सुंदर आहे ती गाय आणि तिची शेपटी इतकी सुंदर आहे. हो, एवढी सुंदर आहे, असू द्या, एवढी सुंदर आहे ती गाय. आणि तिची जी गाय आहे ना, त्या गायीची शेपटी, काही लोक धार्मिक क्रियामध्ये त्या शेपूट तोडतात. मखमली असते शेपूटीचं सुंदर, आणि धार्मिक क्रियामध्ये काही त्या भागातले लोक वापरतात. तेव्हा ती गाय जिकडे आहे तिकडे ती शोधण्याचा प्रयत्न करतात, तिला धरून तिची शेपटी तोडायचा प्रयत्न करतात. बुद्ध म्हणतात ती गाय आपल्या प्राणाचं बलिदान देऊन, प्रसंगी आपला जीव गेला तर बेहत्तर म्हणते, पण आपली शेपटी तोडू देत नाही, आपल्या शेपटीचं संरक्षण करते, पण वाचवते आपल्या शेपटीला. याप्रमाणे आई जसं एकुलत्या एका बाळावर जीव लावते, प्रेम करते, स्नेह करते, माया करते, तेवढं प्रेम या विश्वाबद्दल तुम्हाला करावं लागेल. आता ज्या ज्या बाईला एकुलता एक मुलगा आहे, मुली असतील 2-3 असतील, पण एकच मुलगा आहे, त्या बाईला विचारायचं कधी गेला तर तुमची जर मैत्रीण असली तर विचारा, तू तुझ्या बाळावर किती प्रेम करतेस? ते म्हणते तुला आज वेळ लागले का ग, म्हणणार ना. कारण जी आई होते ना, आईलाच कळते आईचं प्रेम. आई आणि बाप या दोघातही फरक आहे बरं. जेव्हा प्राणी हिंसा जे शील आहे ना, प्राणी हिंसेपासून दूर राहीन, त्याच्यावर आपल्याला 3 तास बोलता येते. त्या डिटेल्स तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यातही असं दिलेलं आहे, आई आणि बाप. जसं की गरुकम्मामध्ये माता पित्यांची हत्या
अरहंताची हत्या आणि संघभेद आणि भगवान बुद्धाचं रक्त काढणे, या 4 गोष्टी जर झाल्या तर त्या माणसाला या जन्मात अरहंत पद प्राप्त होत नाही. त्याने किती ध्यान केला, किती विपश्यना केला, तर अरहंत म्हणजे अंतिम अवस्था या जन्मात मिळणे नाही त्याच्यातलं. मग त्याचं जे सांगितलेलं डिटेल्समध्ये, त्याच्यामध्ये समजा त्यानं आईची हत्या केली आणि बापाची हत्या केली, तर सगळ्यात आधी फळ कोणतं मिळते माहिती आहे का दोघांमध्ये? आईच्या हत्येचं लवकर जास्त मिळते बापापेक्षा. आता दोघांचे समानच आहे, अर्थात माय बाप आहेत ते, कारण ती आईच असते, तिच्या गर्भात आपण राहिलेलं असतो, आईनं जे खाल्लं ते आपल्याला मिळालेलं असते. म्हणजे या दोघात पुन्हा मग 2 पायांच्या प्राण्यात, 4 पायांच्या प्राण्यात, आता 4 पायाचा प्राणी आहे, वाघही आहे आणि गाय पण आहे. गायीची हत्या करणे आणि वाघाची हत्या करणे, दोघाचे अनुरेणू समान आहेत कमी जास्त, पण जेव्हा दोघांचं फळ येतंय ना, तेव्हा गायीची हत्या केलेलं जास्त फळ येते. आता मुंगी प्राणी आहे, हत्ती प्राणी आहे ना, ज्याच्या शरीरामध्ये जास्त अनुरेणू आहेत, ज्याच्या शरीरात जास्त ऊर्जा आहे आणि ज्याला जेवढ्या जास्त मरते वेळेस जास्त वेदना होतात, त्याचं लवकर फळ येत असते. त्याले खूप डिटेल्स आहेत, तेवढ्यामध्ये आपल्याला जायचं नाही. मला वेगळा मुद्दा सांगायचा. आई जसं एकुलत्या एका बाळावर प्रेम करते, तेवढं प्रेम या विश्वातील प्रत्येक प्राण्यावर करा, बुद्ध म्हणतात. ही मंगल मैत्री आहे. आता म्हणजे बुद्ध म्हणतात, तुम्हाला मैत्री निर्माण करण्यासाठी सांगून जातो, या विश्वात जेवढे तुम्हाला प्राणी दिसतील, नीट आहे का, या विश्वात जेवढे तुम्हाला प्राणी दिसतील, 2 पायांचे, 4 पायांचे, बिना पायांचे, बहुपायांचे, अंतरिक्षात उडणारे, पृथ्वी तलावरचे, पाण्यातले, जवळचे, दूरचे, कोणताही प्राणी, तो जेवढ्यांना तुम्ही बघितलंय, तो प्राणी कोणत्या ना कोणत्या जन्मात तुमचा कोणीतरी नातेवाईक आहे. बघा, आता जेवढी माणसं दिसतात ते तर आहेतच आहे, तो तर विषयच नाही माणसं, पण जेवढे प्राणी दिसतात तो सुद्धा तुमचा कोणीतरी आहे. आणि एवढा भाव जर तुमच्या मनात असेल तर आपण प्राणी मात्रांना जर सोडलं बाजूला, तर शास्त्र म्हणतात की जेवढे मानव प्राणी तुम्हाला दिसतात, तुमच्या जातीचे, इतर जातींचे, आपल्या धर्माचे, त्या धर्माचे, कोणताही, तो माणूस सर्वप्रथम माणूस आहे. आणि तो माणूस कोणत्या ना कोणत्या पुनर्भवामध्ये तुमचा कोणीतरी राहिलेला आहे. मग तुमचा कोणीतरी राहिलेला, आता बघा, कधी कधी तुम्हाला असे काही मित्र आहेत लोकांचे, आपल्या स्वतःच्या भावावर तेवढा विश्वास नाही, तेवढा परक्या जातीच्या माणसाचा कधी कधी विश्वास असतो आपल्याला. तुमची मैत्रीण असो, तुमच्या मालकाचा मित्र असो, तुमच्या मुलांचे मित्र असो, हे जे ऋणानुबंध असतात, हे शास्त्र म्हणतात ही एका जन्मातले नसतात, अनादी कालापासूनचा हा संबंध असतो. बुद्धाने एकदा प्रश्न विचारला, भगवान, काही लोकांना बघितल्याबरोबर मनामध्ये स्नेह निर्माण होतो, मनात प्रेम निर्माण होतं, आणि काही लोकांना बघितल्याबरोबर मनात द्वेष निर्माण होतो, दुर्भावना निर्माण होते, क्रोध निर्माण होतो. शास्त्र म्हणाले, तुम्ही ज्यांना ज्यांना पाहिल्यानंतर काहीतरी स्नेह निर्माण होतो, काहीतरी स्नेहाची भावना निर्माण होते, उठण्याची, बसण्याची, बोलण्याची, प्रेमाची, काया वाचा मनाने त्याच्याप्रती काहीतरी कुशल कर्म करण्याची, बुद्ध म्हणतात तो जन्मजन्मात तुमचा कोणीतरी स्नेहाचा व्यक्ती असावा. आणि ज्यांना पाहिल्याबरोबर किंवा कधी कधी जवळ असूनही कधी लोकांचं पटत नाही. आता मला सांगा, सगळ्यात जावा भांडणं कोण घेणार आहेत का? किंवा सगळ्या जावा प्रेमाने राहणार तर आहेत का दोघी जणी? असं काही तसं काही. बरं, भाऊ सगळे भाऊ प्रेमाने राहणार आहेत का? किंवा सगळेच भाऊ मारून घेणार आहेत का? बरं, भाऊ जाऊ द्या, बाप आणि लेक, बाप आणि माय, हे सांगा बरं मला. सगळे मुली एकीला कॅन्सर, ते सांगतो डबल. मला मी प्रवचन पाठ करून येणारा व्यक्ती आहे. मी जेव्हा माझं कधी प्रवचन ऐकलं ना, ते बरोबर मी 21 वर्षात एकच प्रवचन पाठ केले, तेवढंच बोलतो. मला जास्त बोलता येत नाही, अभ्यास चालू आहे अजून माझा. नाही तर कुठे गेले की लोकांना वाटतं हेच बोलतं, मला दुसरं येत नाही. तेच
मग तुम्हाला मी म्हणत होतो की जर आई मुलीशी कधी भांडू शकते, किती प्रॉपर्टीसाठी केस आईवर मुलीने केस केल्यात, काय म्हणणं आहे? बापावर मुलांनी केस केल्या, बापाचे तुकडे केले, चला कुऱ्हाडीने तुकडे केले बापाचे. का बरं? हे तुम्हाला या सधम्माचा जो अभिप्राय आहे त्या सारांश ज्या दिवशी तुम्ही कळाला त्या दिवशी ही जी मन आहे ना आपोआप विकसित होतं, प्रगल्भ होतं आणि या विश्वाबद्दल आपोआप तुमची अनुकंपा तयार व्हायला लागते. हे संकुचित भावना आहे. संकुचित भावना जोपर्यंत निघणार नाही, बुद्ध म्हणतात संयुक्त निकायामध्ये, माझा पूर्ण हाच विषय होता, संयुक्त निकाय हा विषय होता. यूट्यूबला प्रवचन आहे माझं, 1-1.25 तासाचं प्रवचन आहे, ऐकून घ्या नंतर. भगवान म्हणाले की एखादा बाण असतो, तीक्ष्ण बाण, धार लावलेला बाण आहे आणि तो बाण असा उभा ठेवलेला आहे. एखादा माणूस त्या उभ्या बाणाला आपल्या हातांचा प्रहार करतो आणि त्या बाणाला तोडण्याचा प्रयत्न करतो. भगवान म्हणाले की भिक्खूंनो, तो हाताने त्या उभ्या असलेल्या तीक्ष्ण असलेल्या बाणाला आपल्या हाताने तोडू शकेल का? भगवान तो तोडू शकणार नाही, कारण तो तीक्ष्ण आहे आणि उलट त्याच्या हातालाच तो त्रास होऊ शकतो. भगवान म्हणाले की ज्याने आपल्या हृदयामध्ये मैत्री विकसित केली आहे, ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये मैत्री, अथांग मैत्री विकसित केली आहे, त्याला या विश्वातली कोणतीच शक्ती काहीच करू शकत नाही. मग त्या मैत्रीसाठी आपल्याला सद्धम्माचं आचरण गरजेचं आहे आणि सद्धम्माचं आचरण स्वतःसाठीच करायचं आहे. हे अनेक पैलू असे आपोआप मध्ये मध्ये जातात. तुम्ही जर इथे आलात याचंही कारण आहे ना, तो ठीक आहे, मौज मजा म्हणा किंवा सुंदरसं स्थळ आहे म्हणून म्हणा, निसर्ग आहे म्हणून म्हणा किंवा श्रद्धा म्हणून म्हणा, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की हा सधम्म मला अंतिम काळापर्यंत मदत करणारा आहे, हा सारांश तुमच्या हृदयात कोरलात, त्याच दिवशी तुमचं जीवन साफल्यमय झालेलं आहे. मुळात आपल्या लोकांचा त्याच्यावर विश्वासच नाही, कारण आचरण सुटलेलं आहे सगळ्या गोष्टींचं. आचरण सुटल्यामुळे, आणि आचरण जे पंचशील दिलेलं आहे ना बुद्धाने, पंचशील समाजाला दिलेलं नाही आहे. कोण म्हटलं समाजाला दिलेले? देशाला दिले म्हणे, देशाला कोणी म्हटलं? आणि जगाला दिले म्हणे, जगाला नाही. धम्मराजासमोर जो बसला त्याने भगवंताचा सधम्म आपल्या हृदयामध्ये स्थापित केला. त्या माणसांसाठी धम्मराजाने पंचशील, अष्टशील दिलेलं आहे आणि त्यांच्या जन्मजन्मांचं कल्याण झालेलं आहे. तुम्हाला शिला तुम्ही एवढे स्थापित झाले पाहिजे शिलामध्ये की शील पालन करणारा व्यक्ती, बुद्ध काय म्हणतात, शिलाचे परिणाम सांगताना शील का बरं पालन करायचंय? शील हे सुगतीला जाण्याचं माध्यम आहे. शिलामुळे मी प्राणीहिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, दारू पित नाही. हळूच जा तुम्ही, ज्यांना जायचं उठून जा, तुमचा वेळ संपलेला आहे आता. आणि ज्यांचं संपलं ते संपलंच, ते पुन्हा येणे नाही. व्यवस्थित जा, तुम्हाला विष आमच्या शुभेच्छा आहेत, व्यवस्थित जा आणि घरी सुंदर जर खाऊन आराम करा. मी चारवाकाचं उदाहरण देतो लोकांना, कधी चारवाक मी नोट्स काढलेल्या असतात सगळ्या गोष्टींच्या. चारवाक असा म्हणतो, यावं जीवेत सुखं जीवेत, जोपर्यंत जगणार आहात सुखाने जगा, आणि सुखाने जगण्यासाठी ऋणं कृत्वा घृतं पिबेत, सुखाने जगण्यासाठी लोकांची कर्ज काढा आणि कर्ज काढून साखर आणि तूप खातही बसा आणि पितही बसा. भस्मीभूतस्य देहस्य, हा देह भस्मीभूत होणारा आहे. पुनरागमनं कुतः, पुन्हा पुनर्जन्म नाही. आपलं भांडण कुठे चाललेलं आहे आपल्या लोकांचं? आपल्या लोकांना सधम्माच्या संकल्पना क्लिअर झाल्या नाहीत
आणि सद्धम्माच्या संकल्पना क्लिअर झाल्या नसल्यामुळे मग आणि सांगतानाही आम्ही जेव्हा सांगतो तेव्हाही काही क्रमशः तुमच्याकडे जात नाही, क्रमशःही जात नाही. आणि वर्षाला एकदा तुम्ही येता. परळी आणि अंबेजोगाईची लोकसंख्या जर मोजली आपल्या लोकांची तर लाखावर निघेल. आणि चिमुकले आहात तुम्ही 500 लोक माझ्यासमोर बसलेले. म्हणून सद्धम्माच्या संकल्पना तुम्हाला जर मी विचारलं पुनर्जन्म असतो का, सांगा बरं, असते का? नाही म्हणणारे हात वरी करा. चला, फेसबुक लाईव्ह आहे आता, इथं चालू आहे. नाही, पुनर्जन्म नाहीच असं म्हणणारे हात वरी करा. म्हणजे 70% लोक नाही म्हणतायत, हरकत नाही. ज्या दिवशी तुमच्या सद्धम्माचा संदर्भ अभिप्राय स्पष्ट होणार नाही तोपर्यंत धम्म आपल्या अंतकरणात उरणार नाही. तो चार्वाक म्हणतो, पुनरागमनं कुतः, पुन्हा पुनर्जन्म नाही. तुम्ही लोकांची कर्ज काढा, साखर तूप खात बसा, पीत बसा. आणि कामिनी आलिंगणः कामं एकं पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे त्यांनी. काय म्हटलंय? काम या विश्वातला एकमेव पुरुषार्थ आहे. आणि स्वतःच्या कामिनीला, इतरांच्या कामिनीला जन्मभर आलिंगन देत बसा. कामाचाराचं जीवन जगा, मैथुन धर्माचं जीवन जगा. पाप नाही, पुण्य नाही आणि पुन्हा पुनर्जन्म नाही. तो चार्वाक म्हणतो. आणि एका बाजूला माझी वेडी श्रद्धा, माझा वेडा अभ्यास असा म्हणतो. ग्रंथात उल्लेख दिलाय. आमच्याकडच्या महिला गाणं म्हणतात, काय कमी होते त्या गौतमाला, राज्य सोडून गेले वनाला. सिद्धार्थ गौतमाला एक 9 मजली, एक 7 मजली आणि एक 5 मजली 3 महल होते सिद्धार्थ गौतमांना. तो चिमुकला बाळ असताना आणि पोटात असताना भविष्यवाणी आहे, हा विश्वात आला तर चक्रवर्ती राजा बनेल आणि घराच्या बाहेर पडला तर विश्वाचा अविद्येचा अंधकार नष्ट करणारा सम्यक संबुद्ध बनेल. ह्या 2 भविष्यवाण्या होत्या. इतवर ठीक आहे? हे बरोबर आहे का माझं? मग जन्माला आल्यास कोणत्याही बापाला असं वाटतं की माझ्या बाळाने घरात राहावं, चक्रवर्ती बनावं, राजा बनावं, या विश्वाचा एक छत्री सम्राट बनावं असं वाटणं बरोबर आहे ना? पण सिद्धार्थ गौतमाला सेवेसाठी नीट आहे का, 20 वर्षाच्या खालील 40,000 मुली सिद्धार्थ गौतमाच्या सेवेला दिलत्या शुद्धोधनानं. सिद्धार्थ गौतमाने त्या 40,000 पैकी एकाही मुलीकडे बघून गालात सुद्धा स्मित हास्य केले नाही. फक्त संसार केला यशोधरेशी आणि एका बाळाची निर्मिती केली. आणि त्यानंतर आपल्या 3 महालांना त्यागून सिद्धार्थ गौतमांना आईकडचे 80,000 नातेवाईक होते. आईकडचे, बापाकडचे 80,000 नातेवाईक होते. 3 महाल सिद्धार्थ गौतम 4 वर्षाचं जुनं बासमती चावल खायचे अशी व्यवस्था केली होती. 4 वर्षांचं जेवढं जुनं तांदूळ तेवढा तो जास्त त्याचा सुगंध यायचा. मांस मिश्रित शाली धान बासमती चावल खाणारा सिद्धार्थ गौतम पायात चप्पल जुता वाहना न टाकता हातात मातीचं पात्र घेऊन नुकत्याच जन्मलेल्या बाळ राहुलाचं तोंड सुद्धा नीट न बघणारा महापुरुष सर्वस्वाचा त्याग का करतो? जे पुनर्जन्म मानत नाहीत त्यांनी याचं उत्तर द्यावं. जोपर्यंत तुमच्या अंतकरणात सद्धम्माचा गाभा अगदी स्पष्ट होणार नाही तोपर्यंत तुम्ही धम्माचं आचरण करणार नाहीत. आणि धम्माचं आचरण करणार नाहीत तर धम्मक्रांतीचा विकास होणे नाही. तुम्हाला रात्रंदिवस इथं जरी बसून सांगितलं तरी तुम्हाला तुमच्या मिथ्यादृष्ट्या सोडाव्या लागतील. जोपर्यंत तुमच्या मिथ्यादृष्ट्या आहेत, सर बुद्धं शरणं गच्छामी या विषयावरच लेख दिलेले अठ्ठकथेमध्ये इतकं दिले डिटेल्स की शरण म्हणजे काय आहे आणि शरण कधी तुटतं. शरण कधी तुटते? जो मिथ्या दृष्टीचा असतो तो बुद्धांचा उपासक असू शकत नाही. त्याचं शरण नैसर्गिक तुटून जातं.
जो बुद्ध धम्म संघाचे मिथ्या दृष्टीमध्ये ग्रहण करतो त्याचं आपोआप शरण तुटतं. जो बुद्ध धम्म संघाचे दुर्गुण सांगतो त्याचं आपोआप शरण तुटतं. जो नैसर्गिकरित्या मरणाला प्राप्त होतो त्याचं आपोआप हे निसर्गामध्ये शरण तुटत असतं. तुमचं सगळ्यांचं शरण तुटलेलं आहे, मान्य करा न करा. आणि शास्त्र असे म्हणतात अंगुत्तर निकायामध्ये 1-1 निपामध्ये की जो मिथ्या दृष्टीचा आहे त्याला एकच गती, एक पशूंचा जन्म अन्यथा नारकी अवस्था, ह्या 2च गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत. सद्धम्माच्या अभिप्रायांना मी सातत्याने म्हणालो, एकच गोष्ट म्हणालो की मी पाठ केलेलं आहे माझं प्रवचन. मला जास्त चिंतन नाही, जास्त माझं म्हणणं नाही, फक्त पाठ केलंय आणि तेवढं ठरलंय. त्याच्या बाहेर जाऊन मी काही बोलत नाही. तेवढंच मी ठरलेलं आहे माझं. मला कोणी येडं म्हणो, काही शाणं म्हणो, किंवा कोणी काही म्हणो. तुम्हाला या सद्धम्माच्या गाभ्यापर्यंत जोपर्यंत जाता येणार नाही मग समजा पुनर्जन्म नाही. बुद्धांच्या काळात प्रामुख्याने 6 लोक धर्माचे संस्थापक होते. तो पूर्ण काश्यप, अजित केशकंबल, तो संजय बेलट्टीपुत्त, जो महावीर स्वामी, हे जे 5-6 जी लोक होते ना, त्याच्यात काही लोक काय म्हणायचे, पाप नाही पुण्य नाही, गंगा नदीच्या एका बाजूला माणसांना कापून त्यांचा ढीग लावा तरी पाप लागत नाही, गंगा नदीच्या एका बाजूला जन्मभर पुण्य कर्म करा तरी पुण्य नाही, पाप आणि पुण्य नाही असं म्हणायचे. त्याला अक्रियवाद हा शब्द आहे. अक्रियावाद, अक्रियावाद, उच्छेदवाद, कितीतरी वाद बुद्धांच्या काळात. आणि त्यावेळेस अशी लोक होते तुमच्यासारखी. मग मला सांगा, शास्त्र असे म्हणतात की चतुर्दशी म्हणजे अमावस्येचा पहिला दिवस, पौर्णिमा आणि 2 अष्टम्या, एक पौर्णिमेची अष्टमी आणि एक अमावस्येची कृष्ण अष्टमी, एक शुक्ल अष्टमी कृष्ण, या दिवशी पती पत्नींनी शुद्ध ब्रह्मचर्याचं जीवन जगा. मला सांगा, एका बाजूला चार्वाक असा म्हणतो स्वतःच्या कामिनीला जन्मभर आलिंगन देत बसा, त्याचं सुख घेत बसा, आणि आपल्या सकट इतरांच्याही तुम्हाला मिळेल तिथे सुख घ्या, स्त्रियांचं सुख घ्या, चार्वाक म्हणतो. मग मला सांगा, ब्रह्मचर्याचं पालन करण्यात आनंद आहे का इतरांच्या स्त्रियांसोबत पुरुषांसोबत व्यभिचार करण्यात आनंद आहे जगातल्या लोकांना? जनरली बहुतांश रूपाने फंदनंग चपलंग चित्तंग दुरीखंग दुनिवारियंग, माणसांचे चित्त अस्थिर असतात. इतकं गहन बोलले धम्मराजा. तुम्ही म्हणताल की काय सांगता म्हणते. भगवान म्हणाले, भिक्खूंनो, जेव्हा तुम्ही प्रवर्जित आहात, तुम्हाला ब्रह्मचर्याचं व्रत करायचं आहे, तेव्हा भिक्खूंनो, जर ती एखादी स्त्री, एखादी मुलगी तुमच्या मुलीच्या वयासारखी असेल तिला मुलगी समजा, ती तुमच्या बहिणीच्या वयाची असेल तिला बहीण समजा, ती तुमच्या आईच्या वयाची असेल तिला आई समजा. कारण कधी कधी बुद्ध म्हणतात, नीट आहे का, बुद्ध म्हणतात या विश्वात माणसाचं मन एवढं पापी आहे की स्वतःच्या मुलीवर मन जातं किंवा मुलीच्या वयाच्या मुलीवर मन जातं. मी गहन विषय बोलतोय आणि फेसबुक लाईव्ह बोलतोय. बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो, कधी कधी मन आपल्या बहिणीवर जातं किंवा बहिणीच्या वयाच्या मुलीवर जातं. कधी कधी भिक्खूंनो मन आईवर जातं. नीट आहे का, जबाबदारीने बोलतोय. भिक्खूंनो, कधी कधी मन आपल्या आईवर जातं किंवा आईच्या वयाच्या बाईवर जातं. कारण ह्या विश्वात ही जी मन आहे, अनादी कालापासून या मनाचा अंत नाही. कामामध्ये, द्वेषामध्ये, भोगामध्ये. मला सांगा, प्राण्यांना काय विवेक आहे का? कुत्र्यांना, डुकरांना, गायींना, बैलांना, जंगलातल्या प्राण्यांकडे विवेक नाही. आईसोबत सुद्धा ते काम भोग करतात. पण हे प्रबुद्धवादी मनुष्य जात आहे, या मनुष्य जातीमध्ये बुद्धत्वाची प्राप्ती होते. म्हणून तुम्हाला सद्धम्माचे संकल्प अधिक क्लिअर तुमच्या हृदयात असले पाहिजेत. जर सद्धम्माचे संदर्भ अभिप्राय जर क्लिअर नसतील तर तुम्ही सद्धम्माला नष्ट करण्याकडे जात आहात. मग मला सांगा, समजा पुनर्जन्म नाही, या विषयावर बोलू आपण. मला सातत्याने हा विषय काय घ्यावा लागतोय सर, की आपल्यामध्ये गौरव राहिला नाही, आदर राहिला नाही. सद्धम्माची चिकित्सक स्वरूपामध्ये चिरफाड करून सद्धम्माला ग्रहण करण्याचा, ज्ञानाचे मोती वेचण्याचा बुद्धीला कस लावणे राहिलंच नाही लोकांमध्ये.
यायचं तर यायचंय, खायचंय, प्यायचंय, जायचंय, लय चांगले सांगितले, आम्हालाही माहीत नाही तुम्हालाही माहीत नाही, आम्ही काय सांगतो की तुम्ही काय ऐकता की. मग शास्ता म्हणतात की आता ते महाकाश्यपाचं एक उदाहरण आहे, बुद्धांच्या काळातलं महाकाश्यप, तिसरा भिक्षू, बुद्धांचा तिसरा भिक्षू आहे. एक सारीपुत्त 1 नंबर, 2 नंबर मोगलायन, 3 नंबर तो काश्यप. तो काश्यपाच्या घरी 80 कोटींचं धन, आणि त्यानं म्हणला मला लग्नच करायचं नाही, मला अरहंत व्हायचं, मला प्रवर्जित, बापाची माईची लई इच्छा की तू. त्याने एक सोन्याची मूर्ती कोरली, सुंदर मुलगी, आणि जम्बूद्वीपात मिळणार नाही अशी कोरली. पण कितीही कोरली तर जगात ज्याची जी जोडी ठरलेली आहे, पुण्यवान लोक आहेत ना जगात, माणसं दिले. भारत देशात ती मूर्ती बघितली तर एक मुलगी भेटली आणि तिला लग्न करायचं नव्हतं, ती सुद्धा उच्च लोकातून आली होती खाली. तिने चिठ्ठी लिहिली, मला लग्न करायची इच्छा नाही, आपण दुसरीकडे बघा. आणि याने चिठ्ठी लिहिली, मला लग्न करायचं नाही. पण दोघा चिठ्ठ्या फाडल्या आणि दोघं एकत्र कशा येतील अशी चिठ्ठ्या लिहिल्या. लग्न झालं. पहिली रात्र आहे दोघांची. महाकाश्यपमध्ये का गं, मी एवढं ध्यान करणार आहे, लहानपणापासून मला अरहंत होण्याचं स्वप्न आहे आणि मला इच्छाच नाही काम भोग करण्याची, आणि तुला मी लिहिलं होतं, तू कसं काय मला लग्न केलंस. ती म्हणते, अहो मी पण लिहिलं होतं ना मला लग्न करायचं नाही म्हणून. त्यांना लक्षात आलं की आपल्याला फसवलंय. दोघांचा जो पलंग आहे पहिल्या दिवशी दोघांचा, त्याने दोघांच्या मध्ये इकडून एक सुंदर फुलांची माळ आणि तिकडून एक फुलांची माळ, दोघांच्या मध्ये 2 लाईनी टाकल्या फुलांच्या, आणि बसले दोघं जण पद्मासनावर आणि अधिष्ठान केलं हृदयामध्ये, मायबाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला एकत्र राहावं लागेल, नाहीतर ते मरतील माझ्या चिंतेनं. आणि जोपर्यंत मी प्रवर्जा जाईपर्यंत, ज्या दिवशी ज्याच्या अंतकरणात कामछंद निर्माण झाला त्याच्या बाजूची फुलं सुकतील, त्यांनी संकल्प केला. बघा काय तेज असेल त्या लोकांचं. आणि ते जाईपर्यंत ग्रंथ असे म्हणतात की जी फुलं सुकलेली नसतात, त्यांच्या तेजानं, त्यांच्या अंतकरणातल्या तेजानं ते फुलं, जेव्हा ते मायबाप निवर्तात, मरणाला प्राप्त होतात, तेव्हा त्यांनी 80 कोटी, हिचं 80 कोटी धन वाटलं. आणि जेव्हा एकत्र दोघं निघाले तेव्हा ही निर्जीव धरणी कंप होतो, धरणी साधुकार देते. तो पुढं, ही मागं. त्यानं म्हणतं, यागं आपण तर या जगातल्या अरहंत सम्यक संबुद्धाला बघून प्रवर्जा घेतली, पण ह्या लोकांना माहिती नाही लग्नाच्या पहिल्या दिवशीपासून आपण ब्रह्मचर्याचं व्रत करतोय. ही लोक म्हणतील ह्यानी 1,60,000 कोटींचं धन सोडलं, तरी एका मागं फिरतात नवरा बायको म्हणून. तू काय कर, इथून एका कॉर्नरला गेले, तू एक रस्ता धर, मी एक रस्ता धरतो, आणि त्यांच्या तेजानं पुन्हा एकदा धरणीचा कंप झाला, त्यांच्या एवढ्या सामर्थ्यानं, धम्माचरणाने. आणि पुढे ती भिक्षुनी, भद्रा कापिल आणि भिक्षुनी बनते, हा महाकाश्यप भिक्षू बनतो. दोघं अरहंत होतात. 50, 60, 70 वर्षांच्या काळामध्ये खाणे पिणे, लेकराला जन्माला घालणे, त्याला मोठं करण्यामध्ये तुम्ही मरणाला प्राप्त होतात. तुम्हाला मरण्याची कला अजून आली नाही, कारण ज्याच्या हृदयामध्ये जीवन जगण्याची कला आली त्यालाच मरण्याची कला येते. नाहीतर पाय खोरून लोक मरतात, तोंडात फेस येऊन लोक मरतात, छाती बडून लोक मरतात. एका बाईला पाहायला गेलो मी, 80 वर्षाची बाई मरू लागली. गेलो, वंदना केलो, तिला काहीच कळे ना कोण बनते की काय आहे की. माझ्या अंगातले कपडे काढा. मला आग पडलीच म्हणून आली ती. तुझ्या अंगात आगच पडणार ना म्हणलं. जीवन जगण्याचा सिद्धांत नाही कळाला ना, आजपर्यंत तुमचा जन्म व्यर्थ गेलेला आहे. तुम्ही चार्वाकाच्या अवलादी आहात असा माझा तुमच्यावर आरोप आहे. धम्मराजाला कोणत्याही एका ठिकाणी आधी स्थित करा तुम्ही. मग गौतम म्हणाले असते, जर असं असेल ना, पाप नाही, पुण्य नाही, पुनर्जन्म नाही, मला नको, माझी यशोधरा मला प्राणप्रिय आहे, एवढा जन्म मी खातो पितो, बापाने 40,000 मुली दिल्यात, या सगळ्या माझ्या पट्टराण्या होतील, मी कितीतरी लेकरं पैदा करत इथं बसतो. महापुरुषानं म्हटलं असतं, इथेच शहाण्या माणसाला विमुक्तीकडे जाण्याचा मार्ग प्राप्त होतो. ज्याच्या हृदयात काहीच पुण्य नाही, चार्वाकाच्या अवलादींनो कसं वागायचं तसं वागा बाकीच्या लोकांनी. मला कुणाला बोलणे नाही, मी घाबरणारा व्यक्ती आहे. मी घाबरतो, भांडणाला घाबरतो, बोलायला घाबरतो, वादविवादाला घाबरतो.
वागायचे तसं वागा, पण सद्धम्माच्या अभिप्रायाला चुकीच्या मार्गाने घेऊन जर जात असाल तर तुमच्या स्वतःची ती दुर्गती आहे. मी काल पॅगोडाला गेलो होतो गेल्या रविवारी. त्या पॅगोडात गोयंका गुरुजींना 100 वर्ष झाल्यामुळे तिथं शिबिर ठेवलं होतं. मी जेव्हा नजर टाकली ना, 8 ते 9 हजार लोक एवढे शांत बसले, माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. अहो, माझ्या बुद्धांची विपश्यना जाती धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन या भारतातले नव्हे जगातले लोक एकाच वेळी 10-10 हजार लोक विपश्यना करतायत. माझा बुद्ध राजा किती श्रेष्ठ असेल ते बघून माझं मन भरून गेलं. तुम्हाला हे चित्त जी आहे, मन, हे मन कधी मरत नाही. न अंत लिखे न समुद्र मज्जे न पब ताणंग विवरंग पविस. अंतरिक्षामध्ये, गुहेमध्ये, पर्वतामध्ये, घरामध्ये, कुठेही जा, हे जी मन, जे इंद्रिय आहे, मन इंद्रिय, हे मन इंद्रिय हे मरत नाही. एक जन्म मिळाला, तिथून दुसरा जन्म आता जाणार आहोत आपण. या जन्माचं अंतिम चित्त, याचं बाळ दुसऱ्या जन्माचं पहिलं चित्त म्हणून तयार होत असते. सोप्या सोप्या गोष्टी आहेत. तुमचं जे अंतिम चित्त आहे, तुम्ही आता मरणाला कसे प्राप्त होणार आहात, त्याच्यावर पुढच्या जन्माचं पहिलं चित्त ठरले. त्याला गती निमित्त हा शब्द आहे. ज्या ज्या दिशेला जायचंय, डोळे मरते वेळेस डोळे बंद केले की परलोक दिसायला लागतो, जिकडे जन्म प्राप्त होणार आहे ते. आणि डोळे उघडे केले की छाती बडू बडू रडणारे लेकरं बाळ बायको इकडं दिसायला लागतं. आता कसं मरावं त्या माणसानं, मराव कसं? आणि दूध पाजू पाजू बेजार, अजून ठसका लागेपर्यंत असा उडून लोकांच्या तोंडावर जाते दूध सगळं त्याचं. भारतातल्या लोकांना मरण्याची कला येत नाही, कारण या लोकांना जीवन जगण्याचीच कला येत नाही. तुमच्या मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न तर करा. आता आपल्या ते लोक विपश्यना चुकीची आहे म्हणतात. भाऊ, आधी तू 10 दिवस जा, बुद्धांच्या विपश्यनेचा अभ्यास कर. आणि चुकीचं काय, आता गोयंका गुरुजींना एक मर्यादा होत्या. या देशात बुद्धांचं नाव काढणे सुद्धा तिरस्कार समजलं जात होतं. या भारत हिंदू बहुल या भारत देशामध्ये बुद्धाचा धम्म स्थापित करताना त्या महापुरुषाला अनेक अडचणी आल्यामुळे जी प्रवचनं आहेत, त्या प्रवचनामध्ये अनेक गुरुजी असं म्हणतात की 2000 वर्षापूर्वी या देशात असा एक इतिहास लिहिला गेला. सगळ्या लोकांनी लिहिला, सगळ्या धर्मामध्ये लिहिला, कारण ही साहित्याची भाषा, साहित्याचं वारं वाहत जातं. मग गुरुजींनी अनेक देवी देवतांचे उदाहरण दिले की असं बघा, पण त्याचा सारांश गुरुजींनी विपश्यनेकडे आणलेला आहे. गोयंका गुरुजींनी, तुम्ही एखाद्या जातीला धर्माला हीन म्हणून आपला धम्म कधी स्थापित करू शकत नाही विश्वामध्ये. मग आपले लोक म्हणतात गुरुजींनी त्याचं का उदाहरण दिलं सांगा. मग गोयंका गुरुजी शेवटच्या दिवशी एक उदाहरण देतात. एक खीर, एक आई, प्रेमळ आई एक सुंदरशी खीर बनवते, त्याच्यामध्ये दूध तूप सगळं टाकते आणि त्याच्यात इलायचीचा एक दाणाही टाकते, सुंदर स्वाद असतं म्हणून. ते बाळ म्हणते ही खीर मला नाही आवडत, माझ्या पात्रात दे. बाळ म्हणते, त्याचं खायचं एक प्लेट असते. आई म्हणते बाळा, याच्यात खाल्लंस काय, त्याच्यात खाल्लंस काय, तुझी भूक भागेल रे, माझ्या पात्रात दे. मग प्रत्येक धर्माच्या लोकांना वाटतं की आमचं काहीतरी थोडं सांगावं या धर्मात. प्रत्येक संप्रदायात विपश्यना गेली, प्रत्येक संप्रदायामध्ये, कारण बुद्ध बहुल भाग काळाच्या ओघात सगळ्या धर्मांनी आपापल्या ग्रंथात जागा दिली विपश्यनेला. मग गुरुजींनी ते अनमोल रत्न वेचून उदाहरणं दिले. पण लेकरू म्हणते माझंच पाहिजे. पुन्हा म्हणते हे खिरीमध्ये काळा काळा कंकर आहे. आई म्हणते बाळा ते सुंदर आहे रे, विलायची दाणा आहे रे बाळा, ते खालास ना, त्याचा सुंदर स्वाद आहे, तू बघून घे. बाळ म्हणते ते काढून टाक, काढून फेकते. बाळ त्या इलायचीचा तो दाणा त्याच्यापासून दूर राहते. गोयंका गुरुजींना अनेक आयामातून सद्धम्माला स्थापित करावं लागलं. पण जेव्हा तुम्ही लॉंग कोर्सला जाल ना, आता आमचे 1.5 महिन्याचे कोर्स झालेत, तुम्ही 20 दिवसाचा कोर्स जरा जाल, ज्यांचे 10 दिवसांचे 5 होतात, एक सेवा एक सतीपठ्ठानंतर 20 डेजचा नंबर लागतो. 20 दिवसाच्या प्रवचनाच्या पहिल्याच रात्री गुरुजी म्हणतात, जो कपटी आहे, नीट ऐका, जो कपटी आहे, त्याला मी 20 दिवसाचा कोर्स देणार नाही. 20 दिवसाचा कोर्स
जो बुद्धाला धम्माला संघाला मानत नाही त्याने पहिल्याच दिवशी इथून निघून जावे, त्यालाही विद्या सफलदायी होत नाही. नीट ऐका. कारण गुरुजी म्हणतात 10 दिवसामध्ये जसं लेकरांना शिकावं लागतंय अ ब कड बालवाडी, ते मी दिलेलं आहे. पण बुद्धाबद्दल ज्याची श्रद्धा नाही, धम्माबद्दल ज्याची श्रद्धा नाही, संघाबद्दल ज्याची श्रद्धा नाही, अशा कपटी लोकांनी पहिल्या दिवशी निघून जावे गुरुजी सांगतात. पण आपली लोक 10 दिवसाचं शिबिर करत नाहीत आणि गोइंका गुरुजीला बोलतात, विपश्यनेला बोलतात. आता यशवंत मुन्नाराचं पुस्तक आहे, बाबासाहेबांनी विपश्यना नाकारली. पयानंद बनतेने त्यांना फोन केला, कसं काय पुस्तक लिहिले म्हणे, तुम्ही विपश्यना केली होती का? बनते ते मी तर केली नाही म्हणे. मग कसं काय लिहिलात? म्हणजे आता मरायच्या वेळेला म्हणते पश्चाताप करते. आता मरायच्या वेळेस, मरते वेळेस या विश्वातलं सगळ्यात मोठं पाप कर्म आहे अधम्माला धम्म आणि धम्माला अधम्म म्हणणे. एवढं पाप करून तरी मरू नका. कमीत कमी तुमच्यानं होत नाही ना, निश्चित करू नका, पण करणाऱ्याला ते करू द्या ना. भगवान म्हणतात, जसं अजित केश कंबलचं उदाहरण दिलं भगवंताने. जसं एखादा वृक्ष जातीचं ते केस असावेत, अत्यंत वृक्ष जातीचे काही प्राण्यांची केस आहेत, ती केस गरमीत गरम लागतात आणि थंडीत थंड लागतात. त्याप्रमाणे जे अक्रियवादी असतात, जे पाप जगामध्ये प्रसारित करतात, ती लोक या विश्वातल्या बहुजनांचं हित, बहुजनांचं सुख आणि देवांच्या कल्याणापासून जगाला वंचित करतात. हे महापाप तरी करू नका ना. जेव्हा इतर धर्मियांची लोक आपल्याकडे बघतात तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे ही बौद्ध लोक आज निश्चित पौर्णिमा असली पाहिजे जेव्हा शुभ्र वस्त्र घालतात, आज चतुर्दशी असली पाहिजे निश्चित हे अमावस्याला विहारी जातात, निश्चित अष्टमी असतात, असं त्यांना वाटलं पाहिजे. तुम्हाला भगवंताच्या बुद्ध विहारी आलात, बुद्धांची शपथ खाऊन सांगा, किती बाई आपल्या मुलाला म्हणतात की मेणबत्ती लावल्याशिवाय तुला जेवण मिळणार नाही बाळा? किंवा तुम्ही तर किती बुद्धांना मेणबत्ती लावून दररोज वंदन करता नंतर जेवायला बसता? किती असतील, पण खूप 1, 2, 3 किंवा 5च्या वरी नाहीत तुम्ही लोक. कारण तुमच्या मायाईनं, तुमच्या आज्याईनं तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही बी ते शिकलं नाही. आता बाबासाहेब म्हणले रविवारी विहारात जा. जो समाज पुन्हा पुन्हा एकत्र येतो, विचार विनिमय करतो, एकमुखाने निर्णय घेतो, त्यांची प्रगती आहे. तुम्हाला भगवंताची शपथ आहे, खरं सांगा तुम्ही बुद्ध विहारी जेवढे जाता का? आनंदराव तुम्ही जातात चाल कमी जास्त लोक, किती लोक जातात तुमच्या परळीमध्ये तुम्ही दर रविवारी? चालेल बघा, 5च बाई आहेत, 5, 7, 10 बाई आहेत एवढ्यात लोकात. आणि मग जात नाहीत. तुम्हाला तर काहीतरी विहारच नाहीत म्हण, बसा असेच. मला भंतेजी म्हणले ना, आताच म्हणले हे म्हातारे लोक येतात आणि तरुण कुठे गेले. पण भंतेजी मला ह्यांचीच लई काळजी. मी ज्यांचं 60च्या पुढे बाया गेल्यात ना, मला वाटतं की आता ह्यांना मरणं कशी येतील. कारण अंतिम काळ लई अवघड आहे. माझं वेड्याचं ऐकून चला, तुम्हाला सांगून मरता येते, सांगून. माझं आजपासून 3 महिनेच तुम्ही ऐका फक्त सांगून, कारण तुमचे काळ लई कमी राहिलेला आहे. शास्त्र म्हणतात जसा एखादा गुराखी गुरांना ढोरांना हकलत नेतो, हा मरण तुम्हाला मला विश्वाला हकलत घेऊन चाललंय. मग हकलत न्याले तर स्वतः आधी आपल्या स्वतःची काळजी घ्या. लोक म्हणतात ना धम्मक्रांती झाली पाहिजे, लोक विहारात आले, हे लय लांब आहे, मला समाज कधीच बदलायचा नाही, काय पडेल तिकडे पडू द्या समाजाला. तुम्ही जेवढे आलात ना एवढेच बदला, स्वतःच्या जीवासाठी बदला. बुद्धांच्या समोर एक बाई बसली होती, पुनर्वसू नावाची बाई, आणि तिचे 2 बाळ खेळत होते. ती बाळाने शांत रे लय वेळ म्हटली, शांत, ऐकत नव्हते. ती उठली, धम्मराजाचं प्रवचन चालू आहे, हजारो लोक बसलेत. भगवान, या विश्वात काही लोकांना आपले मुलं बाळ प्रिय असतात, काही लोकांना आपले नवरे प्रिय असतात. भगवान, या विश्वात मला फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रिय आहे. बाळांनो, तुमची गरज नाही, तुम्ही निघून जा. त्या लोकांना धम्माचे अभिप्राय कळालेले होते. त्या लोकांना जेव्हा त्यांना मरण यायचं ना, अरे शांत चित्ताने ते मरणाला प्राप्त व्हायचे. मी आजच ECG करून आलो, जर छातीचं दुखत होतं. आधी आनापान ECG करेपर्यंत
रात्रभर सकाळपर्यंत आनापान. मला माहिती आहे भगवंता, कधीही मरण येऊ शकतं. जे सकाळी असतात ते दुपारी राहत नाहीत, जे दुपारी असतात ते रात्री राहत नाहीत, जे रात्री असतात ते सकाळी दिसत नाहीत. मी संध्याकाळी माझ्या बेडरूममध्ये जातो ना, माझ्या भगवंताची वंदना करतो, मैत्री करतो. भगवंता, आता मी तुम्हाला वंदन करून झोपतोय, कदाचित झोपेत मला मरण येऊ शकतं, उद्या सकाळी जर उठलो तर परत वंदन करेन, नाहीतर माझ्या हातात काही नाही आहे, एवढं म्हणून आम्हाला झोपावं लागतंय. लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर या 4 स्थळांना दररोज मी इथून प्रणाम केल्याशिवाय, उत्तर दिशेकडे वंदन केल्याशिवाय मी झोपत नाही. कारण माझ्या जीवाची मला काळजी आहे, लोकांची काळजी नाही मला, बिलकुल नाही. मी जगातला अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. मी अत्यंत स्वार्थी. जो स्वतःचं कल्याण करू शकत नाही तो इतरांचं कल्याण काय करणार आहे. म्हणून समाज बदलेल तेव्हा बदलेल, तुम्ही स्वतःला बदला. आमच्याकडे कधी कधी मी जातो रोग्यांना भेटायला. एका बाईला ब्रेन ट्यूमर झाला, डॉक्टर म्हणले ही 8व्या दिवशी मरणार आहे. तिचे लहान लहान बाळं बघायला गेलो, तिला विचारलं ताई काय वाटतंय. भंतेजी, ह्या डोक्यात काय झाले माहिती नाही, मला उठता येत नाही, बसता येत नाही, श्वास घेता येत नाही, पटकन रोगमुक्त व्हावं आणि बाळांना माझ्या हातानं भाकर करून कोरकोर भाकर त्यांच्या ताटात टाकावं आणि ते खाल्लेलं बघायची इच्छा आहे. ती म्हणाली. त्या वेळेला कुठे माहीत आहे 8व्या दिवशी मरणार आहे, 8व्या दिवशीच मिळेल बरोबर. तुम्ही धम्मक्रांत्या लोकांमुळे होत नसतात, एकेका माणसाच्या अंतःकरणात तो बोध स्थापित झाला पाहिजे. मी जिकडं आली ना, फक्त माझ्या जीवासाठी मी इकडं आली आहे, असं तुम्हाला वाटलं पाहिजे. अहो, आज पौर्णिमेचा दिवस आहे बरं, मी अष्टशील घेतलंय आणि शुद्ध ब्रह्मचर्याचं व्रत करते, तुम्ही माझी मदत करा. तुम्ही नवऱ्याला म्हटलं पाहिजे एवढं. आज मी सेंट किम लावत नाही, उंच गादीवर झोपत नाही, दुपारी 12 नंतर मी खाणं पिणं काहीच करणार नाही. एक तर काळा चहा, लिंबू पाणी, अद्रक पाणी, मध किंवा मधाचं ते पाणी पेईन, एवढंच. याच्या व्यतिरिक्त मी आज साध्वीप्रमाणे राहीन. जेव्हा तुमच्या पलंगावर तुमच्या धम्माच्या तेजाने नवऱ्यासोबत झोपता, त्या दिवशी तो माझा भाऊ आहे, माझा मुलगा आहे, एवढा विचार करा. कारण याच्यामुळे तुमच्या हृदयात एक बुद्धांकुर जागृत होतं. बुद्धांकुर हा धम्माचा सिद्धांत आहे. ती खा प्या, मागा हात पोसून बसा, कुठे जा, हे शिस्त नाही सद्धम्माची ही. याच्यामुळे धम्मक्रांत्या यशस्वी होत नाहीत. तुमच्या मुलींना तुम्हाला म्हणता आलं पाहिजे, नांदाय चाललीस माझ्या बाळा, नांदाय चाललीस, हे तुला अनमोल सधम्माचे अष्टशील मग तुला देते, अनमोल रत्न घेऊन जा. तुझ्या लेकरांचा, तुझ्या बाळांचा, तुझ्या नवऱ्याचा, तुझ्या उभ्या त्या वंशाचा तुझा उद्धार झाला पाहिजे बाळा. जाऊन दररोज भगवंताला मेणबत्ती लावल्याशिवाय तुला जेवता येणार नाही, आमची शपथ आहे, असं म्हणा बरं. तुम्ही कधी म्हणते का एखादी बाई? म्हणते बघ, नीट बघ, साधलं तर साधलं, नाही तर घेऊन ये त्याला इकडंच महिन्यातच. कसं होईल? म्हणजे इकडं घेऊन ये, तुला बी आहेत ना मुली, मग तुलाही मुलं आहेत ना, मुलाला तिकडे गेल्यास कसं होईल? मुलगा त्याला बी तिकडं सासवड आहे की मुलाला बी. काही काही माणसं आमच्याकडं पोराला शिकवून देतात, बघ सासरवाडीत 2 सकाळी गेले की वापस घरला यायचं, बैल म्हणते राहायचं नाही, आणि आपला जावे आला की राहते 8 दिवस येऊन. अरे मग तू जावेला समजून सांग ना, आमच्या घराण्याची पद्धत आहे, जावयाला घरी ठेवत नाही, सकाळी आलात ना दुपारी जा वापस, म्हणाव ना. जावे आले की 8 दिवस 15 दिवस इकडं चालतंय, कसं मग चालतंय? आणि तुमचे भाऊजाई, बघ माईचं लुगडं देऊ माय, आणि इकडं तू देऊ की मग हिचं. हे येडे लोक, हे वर हे बाहेर भटकल्यामुळे तुम्हाला सार प्राप्त तुम्हाला होत नाही. तुमच्या गर्भात तुम्ही सासूची तर एवढी आता विषांतर होते, पण आता करतोच. आता प्रवचन झाल्याशिवाय उठायचं नाही, रात्र होऊ का दिवस होऊ का संध्याकाळ होऊ. तुम्ही आता बुद्धाच्या विहारी आलात, तुम्ही उठलात की बघा ले घाट आहे खाली. तसं म्हणू काय म्हणते जे लेक, ती बाई उठून बसली, ती बाई पटकन त्या तिघी येऊन बसल्या लगेच. ह्यानं म्हणलं बा गुड बाय केला, आता काय खरं नाही, म्हणलं जावं लागते. माऊल्यांनो, आम्हाला स्वतःच्या जीवाची, आता बघा समाजाला घडवायचंय ना, समाजाला घडवायच्या आधी एक आपापले घर घडवू आपण. आता लोक म्हणतात ही जयंतीला पट्टी देत नाही, जयंतीला पट्टी का बरं देत आहे? त्याची माय खेड्यात उपाशी राहते, तरी माईला बघणार, तुम्हाला पट्टी काय देणार आहे?
धम्माचे हा क्रमशः धम्म आहे, जो सर्वप्रथम आपल्या माता पित्यांची काळजी घेतो तो खऱ्या अर्थाने आपल्या बायकोची काळजी घेऊ शकतो. जो आपल्या बायकोची काळजी घेऊ शकतो, क्रमशः आपल्या बहिणीची, भावाची, आपल्या परिवारातील लोकांची काळजी घेऊ शकतो. मी उदाहरण देतो तुम्हाला. काही काही आमच्याकडे शिक्षक आहेत, माईचं, बापाचं, बहिणीचं, भावाचं, मित्रांचं, समाजाचं सगळे करतात. अरे जी आईचं दूध, आमच्याकडे नवरा बायको दोघं शिक्षक आहेत आणि मायबाप खेड्याला आहेत त्यांची. मी रिसर्चच चालू आहे माझा कर्मचाऱ्यावर जास्त. किती लोकांचे मायबाप खेड्यात आहेत आणि किती मायबापांना आपल्या बंगल्यात शहरात कर्मना म्हणते. कर्मना माईला कर्मना कसं? हां, सासू घरी का? हां, लक्षात ऐका. जे आईचं मी त्या आधी पूर्ण मी पाठ केले सर, तेवढंच पाठ केलं. यूट्यूबला हेच बोलतो आम्ही, दुसरं काहीच बोलत नाही. तुम्ही अजून सर्च करा यूट्यूबला. ते आईचं दूध, ते दूध नसते. कोण म्हटलं दूध असते म्हणून? दूध नाही, ते रक्त असते. रक्ताचं पुढं येताना ते द्रव्य बनते, पांढरं पाणी बनतंय, त्याला दूध म्हणतो. तीच ऊर्जा ती आईचं पितो. त्या आईच्या दुधाला आणि बापाच्या कष्टाला जी लोक बैमान होतात, ती समाजाचं कधीच चांगलं करू शकत नाहीत. कधी करणार आहे? पट्टी देणं, जयंती करणं, पुढं येणं, काहीच करू शकत नाहीत. आधी तुम्ही मायबापाच्या फक्त आपल्या बंगल्यानं आणा. आणि त्या आईची दररोज बुद्धांच्या काळात गुडघ्या इतके आईबापाचे पाय धुवायचे. त्यांना प्रथम जल, प्रथम अन्न, प्रथम आसन द्यायचे. त्यांची जेवण झाल्यास खाली बसून दुसरे जेवायचे. म्हणून त्यांना 120 वर्षाचं आयुष्य होतं बुद्धांच्या काळात. आज ते 25 वर्ष कमी झालं. 25 वर्ष. दर 100 वर्षाला 1 वर्ष कमी होते. क्रमशः नियमच आहे. तुमच्या पाप कर्मामुळं ते कोरोना का बरं आला माहिती आहे का? त्याच्यामुळे आलेला कोरोना येते. पापकर्म वाढले. पृथ्वी आपला एक बॅलन्स ठेवते, बॅलन्स. त्या बॅलन्सच्या वर पृथ्वी जाऊ देत नाही. त्याच्यासाठी धम्माचं बल आपल्यामध्ये यावं. तुम्हाला शांतीने बुद्धाने काय शिकवले? बुद्धाने सांगून मरायला शिकवलं. हे स्वतःसाठी मरायला शिका ना. विपश्यना करा, 10 दिवस शिबिर करून या. आता काय काय विपश्यना केलेली पागल झाले लोक. मग ते बघितलं की म्हणते ती तर पागल आहे, तर आम्ही काय करावं विपश्यना? काय लय पागल आहेत विपश्यना करणारे लोक. नाही म्हणजे सभेत ना बघा, सभेत अरे येड्या, आधी मायबाप नीट बघ सभेत ना बघण्यापेक्षा. म्हणजे ते तुमचं काय बरोबर आहे, पण चुकीची नाही विपश्यना. ग्रहण करणाऱ्याची पात्रता केवढी आहे तेवढ्यावर त्याचं अवलंबून आहे कोणतीही गोष्ट ना. म्हणून विपश्यना करत राहा. धार्मिकता मनात जोपासा तुमच्या. एवढं प्रेम करा ना, एवढं प्रेम करा एकमेकावर. तुमच्या समाजात हा कलह मोठा झालेला आहे. कारण ज्या समाजाला खायला प्यायला मिळालेलं असतं, ज्या समाजामध्ये सगळ्या ह्या क्रांत्या होत असतात अन्न वस्त्र निवाराच्या, अशा लोकांना लवकर अहंकार येत असतो. कारण मागं काहीच मिळालेलं नव्हतं म्हणून आता मिळालं की अहंकार आला. कॉलनी असतात, कॉलनी. आता जे बी कुणाला आधी करावं कॉलनीमध्ये. घरं तर आपली नगर आपण केले, पण उठल्यास झाडून कुणाचं काढावं, जे बी सकाळी कुणाला करावं. माणसंच आहेत. मी काय कमी का म्हणते, मला 1 लाख पगार, मी काय तर जे बी करू आधी म्हणते ते. आणि बाया तर बाया. याच्यामुळं आपली मनं दुरावली. आणि दुरावल्यामुळं कधी जयंती चांगली होत नाही, कधी सामूहिकरित्या कार्यक्रम चांगले होत नाहीत. कारण हा अंतःकरणातला अहंकार कमी करावा लागेल. आणि अहंकार, विनम्रता आली तरच अहंकार कमी होतो. आणि विनम्रता कधी येते? अशोक राजाला विचारलं, राजा अरे तू भिक्षू बघत नाहीस, सामनेर पाहत नाहीस, कुठूनही वंदन करतोस? इव्हन राजा 1 किलोमीटर लांब जरी चिवरधारी दिसला तरी वंदन करायचं. राजा तू या देशाचा महान सम्राट असून वंदन करतोस? राजानं एका मेलेल्या माणसाचं मुंडकं मागून घेतलं, एक हरणाचं, एक बैलाचं आणून घेतलं मेलेल्या माणसाचं. आणि म्हणे हरणाचं विकून या, बैलाचं इका ना, माणसाचं विकून घ्या. आता माणसाचा केसाला धरून हिंडून आली माणसं, मुंडकं घ्या, मुंडकं घ्या, मुंडकं ना. बैलाचं दर घेऊन खाईल माणूस, हरणाचं घेऊन खाईल काहीतरी मधलं काढून भाजून काय करून. माणसाचं आता तोंड असतं, डोळे इकडे गेलेले, तोंड घेऊन असं हिंडून आलं. ते रात्रीपर्यंत कोणीच घेतलं नाही ते मुंडकं, हात लावायचे. राजा म्हणला या मुंडक्याची काय व्हॅल्यू आहे मृत्यूनंतर? उभ्या जीवनात मी विनम्रता घेतो आणि धम्माचं पालन करतो. राजा म्हणाला. या विश्वाचा एकछत्री सम्राट राजा, तो लई विनम्र होता राजा. त्यानं आपल्या सीमेवर लिहिलं होतं, सीमेवर
प्रत्येक, आता मी बुद्धांना स्वीकारलेलं आहे, मी बुद्धाच्या सधम्माला अनुभव केलेला आहे. हे माझ्या बाहेरच्या राज्यांनो, तामिळनाडू आणि कर्नाटक इकडचे 2 राज्य फक्त त्याने जिंकायचे सोडले होते. तो धम्म झाल्यामुळे पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर त्याचं राज्य होतं. आणि तो काय लिहितो सीमेवर, आता मी कुणाला युद्ध जिंकून घेणार नाही, मी धम्म अशोक बनलोय, पण माझ्या राज्यात एक पाऊल जरी टाकलं तर ते तुमचा पाय राहणार नाही. समजून घ्या, मी विनाकारण आक्रमण करून जिंकणार नाही, पण माझ्या राज्यात पाऊल टाकलं तर पाऊलही राहणार नाही. विनम्रता करायची तिथे विनम्रता करावी लागेल तुम्हाला. याच्यासाठी समाजाला एकत्र येण्यासाठी तुमच्यामध्ये माऊल्यांनो तेवढी मैत्री विकसित करा. किती तुमच्याकडे भांडण होऊ द्या, बाई माझं बाळ कधी चुकतं ना तर माझ्या बाळाला बोलते मी, तसं तू चुकली असशील तरी तुम्हाला मी जय भीम करते बाई, माझं चुकलं असेल तर मला तुम्ही क्षमा करा. ही भावना जर तुमच्यात आली ना, या देशातली कोणतीच महाशक्ती तुम्हाला कधी हरवू शकणार नाही. घटनेची भीती, घटना बदलायची भीती, राज्याची भीती, मी असले हजार, नीट ऐका, देशाला मी नाव घेणार नाही, मी सगळ्या जाती धर्माचा सन्मान करणारा व्यक्ती आहे आणि मला कोणत्या राज्याची भीती नाही, देशाची भीती नाही, कोणत्या पक्षाचीही भीती नाही. पण बुद्धांच्या सिद्धांताचं मूल्य सांगत असताना असे कितीही देश चालवणारे लोक आले, हजारो लोक येऊ द्या, हजारो लोक इथून पुढे एकाच शासनाचे, तरी तुम्हाला काहीच करू शकत नाहीत. एवढं सामर्थ्य बुद्धाच्या सद्धम्मात आहे. त्यासाठी तुम्हाला कवच कुंडल बनवावं लागेल. एक उदाहरण आहे संयुक्त निकायामध्ये, म्हणलं ना आता थांबा, थोडा वेळ थांबा, आता हे काढून घ्यायचा पेंडालचा हा वार येत आहे आणि लाईट लावून घ्या, काय नाही. आता धम्म बुद्धांच्या काळात काय व्हायचं माहिती आहे का, रात्रभर प्रवचन चालायचे. जगन बापू रात्रभर प्रवचन. एखाद्या बाईला जर खोकला लागला ना तर ती म्हणायची, हळूच ग, माझे भगवंत धम्माची देशना देत आहेत, तू तोंडाला रुमाल लावून खोकल म्हणायची दुसरी बाई. पण ते उठत नव्हत्या बाया. बुद्ध राजा म्हणाले, डोक्यावर जर आग लागली, तुमच्या वस्त्रांना जर आग लागली आणि समोर सद्धम्माचा आविष्कार सांगणं चालू असेल तर तो सद्धम्माचं ज्ञान घेता घेता मरा. एक जन्म जरी मेलात तरी जन्म तुमच्या हृदयामध्ये बुद्धांकुर जागृत होणार आहे, तुम्हाला अरहंत अवस्था मिळणार आहे. अग्नीकडे उपेक्षा करा. मारशना सुरू झाली बरं काय, मारशना असते आई, गडबड काहीतरी होते मध्येच. म्हणून आपल्या हृदयात एवढी विनम्रता ठेवा. मरते वेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे. माझ्या सारीपुत्रांचं उदाहरण बघा, बुद्धांच्या धम्मामध्ये जन्मलेल्या ठिकाणी सारीपुत्र जातात आणि भगवंताला राजगिरीला वंदन करतात. भगवंत आता माझ्या घरी मला अंतिम जीवन सोडायचंय, माझ्याकडून काही काया वाचा मनाने काय झालं असेल तर मला क्षमा करा भगवान म्हणतात. आणि एक उल्लेख आहे बुद्धांच्या धम्मात, भगवान तुमची वंदना करण्यासाठी 2 असंख्य 1,00,000 कल्पापासून मी सद्धम्माच्या सेवेत आलो, आज मी जीवन त्यागणार आहे, आता पुन्हा मला जन्म नाही, कारण मी अरहंत आहे. ते सारीपुत्र आपल्या घरी येतात, ध्यान करता करता आईला धम्म देऊन महापरिनिब्बाणाला जाताना आपल्या 500 मित्रांना म्हणतात, माझ्या प्रिय भावांनो, जीवन जगताना माझ्याकडून तुमच्या प्रती काही झालं असेल तर मला क्षमा करा. बघा, एवढा प्रज्ञेत आग्रह असणारा सारीपुत्र पृथ्वी समान होता, धम्मराजा म्हणतात, तेवढी त्याच्यात मैत्री होती. तो मरताना म्हणतोय, माझ्याकडून काया वाचा मनाने काही झालं असेल तर मला क्षमा करा. आणि आपण एक बाई म्हणली, भंतजी तिला मी जय भीम करणार म्हणली, कुणालाही करते तिला करता. अगं महिला मंडळात करावं बोलावं नाही म्हणली, करणं म्हणजे करणं. लय मजा अपमान केली. घरी गेलं तरी खाताना पिताना पाणी पिताना ती दिसू तिला बाई, ती बीपीचा त्रास, शुगरचा झटका, कशाला मरता, माझं बाळ चुकतं तसं तू चुकली असशील, मी तुला क्षमा करते. एवढं एक बाई म्हणली, भंतजी जन्मभर विसरणार म्हणली, जन्मभर तिला आम्ही. चाललंय कुणाचं काय चाललंय, जन्मभर ढणढण जळा, हृदयातली आग लागली, कोणू हसू की आनंदो. तुमच्या हृदयात आग लावून जळणे याला दोष कुणाचा आहे? शत्रूचं चांगलं पाहतो का वाईट पाहतो? मला उत्तर द्या. वाईट. शत्रू आपल्याला अप्रिय बोलतो, आपल्याला दुःख व्हावे म्हणून, पण शहाणा मनुष्य काय म्हणतो? सुखी व्हा, सुखी व्हा, सुखी व्हा. चालेल 15-20 मिनिटात संपवतो, कारण पुन्हा योग येणे नाही.
पुन्हा नीट तुम्ही नोंदणी करून जावा, नीट ऐका. एवढ्यातले 365 दिवसानंतर एवढ्याला एवढे इथं राहतील ही गॅरंटी नाही. आहे का गॅरंटी? समजा एक धागा सुंदर बांधलेला, नाजूक धाग्यानं बांधली तलवार, आणि लांब लचक सोडली इकडून तिकडं निकून इकडं, म्हणलं ज्याच्या अंगावर तलवार पडली तो मरणार. तुम्हाला माझा प्रश्न आवडेल का ऐकायला? वरीच बघणार ना कुणाचा नंबर येते की माय, वाटणार ना. तसं जीवन 365 दिवसानंतर तो नंबर येईल की नाही सांगता येत नाही. जीवनाचं सोनं करून सार घेऊन घरला वापस जा. मनातला हृदयातला द्वेष काढावाच लागेल. तुमच्या बाळाला समोर ठेवायचं. माझा बाळ चुकल्यास मी काय करू शकते? माफ करू शकते. तसं तिला पण मी माफ करेन. कारण बुद्ध म्हणतात की या विश्वात कोणताही मनुष्य, आपला आई, आपला बाप, आपला प्रिय, आपला बहीण, आपला भाऊ कोणीतरी राहिलेला आहे हे माझं बुद्ध राजांचं वचन मला सांगतं. म्हणून तिला मी अंतःकरणातून तिला मी क्षमा करतो, क्षमा करते. सोपी गोष्ट आहे ना. आणि हे केल्यानंतर आपलं हृदय विकसित होतं. बुद्ध आणि धम्मामध्ये मैत्रीचे गुण दिलेत. मैत्रीचे 11 लाभ दिलेत. मैत्री, जो मैत्री करतो, आता बुद्धांची मैत्री कशी होती माहिती आहे का? भगवान म्हणाले जेवढं प्रेम मी राहुलावर केलं तेवढंच प्रेम अंगुलीमालावर केलं, तेवढंच प्रेम देवदत्तावर केलं. आणि त्या राजगिरीमध्ये तो हत्ती, नालागिरी हत्ती धावत येत होता बुद्धांना मारून टाकायला, त्या हत्तीवर मी तेवढंच प्रेम केलं. त्या छोट्या ते चिंचा मानविकांना आरोप लावला, तिच्याबद्दल सुद्धा माझ्या हृदयात तेवढीच मैत्री होती. म्हणून त्यांना धम्मराजा शास्ता असे म्हणत असतात. भगवंताच्या सधम्माची वाटचाल करताना तुमच्या अंतरंगामध्ये एवढ्या मैत्री विकसित करा. बुद्धाने धम्मा दिलेला आहे. जो मैत्री करतो सुखं सुप्पती, तो सुखाने झोपतो. माझं एवढंच ऐकून जा. घरी गेलात, जिथं तुमचा पलंग आहे ना त्या पलंगावरून, बेडवरून उत्तर दिशेकडे पाय टाकून कधी झोपू नका, कधीच. उत्तर दिशेला तुमचं डोकं असलं पाहिजे. भगवंताचा जिकडे सगळ्या गोष्टी घडल्या, उत्तर जिकडे आपला देश आहे, उत्तर भारत, तिकडे भगवंता प्रणाम करेन लुंबिनी वनाला, प्रणाम करेन बुद्ध गयेला, प्रणाम करेन सारनाथला, प्रणाम करेन माझ्या कुशीनाराला. आणि ज्यांनी बघितलंय ना, हृदयाच्या गॅलरीमध्ये त्या 4ही स्थळांना संकलित करून ठेवा. हृदयात नसेल तर त्या दिशेला, उत्तर दिशेला 4ही स्थळांचे चैत्यांच्या फोटो ठेवा. भगवंता ह्या 4ही स्थळाला मी तुम्हाला वंदन करते आणि वंदन करून सुखात झोपते. सगळ्यांचं मंगल हो, माझ्या लेकरांचं, बाळांचं, परिवाराचं, समाजाचं, या विश्वातल्या मानव प्राण्यांचं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर उपदिशा खालची वरची 10 दिशातील 2 पायांचे, 4 पायांचे, बिना पायांचे, बहुपायांचे या ब्रह्मांडावर मी विश्वावर मंगल मैत्री करते. सारं ब्रह्मांड सुखी हो. मी जर कधी चुकले तर इतरांनी मला माफ करावं, ते चुकले असतील तर मी त्यांना माफ करते, एवढं म्हणून झोपा. बुद्धाने धम्मात म्हटलेलं आहे, तो सुखाने झोपतो, सुखाने उठतो, त्याला अग्नीचा, पाण्याचा, विषाचा संसर्ग होत नाही. त्याला सगळी माणसे त्याच्यावर प्रेम करतात आणि सम्यक देवता त्याच्यावर प्रेम करतात. शेवटचा लाभ बुद्ध म्हणतात, बुद्धाने धम्मामध्ये आहे, घरी गेल्यास वाचा, जो मंगल मैत्री करतो तो मृत्यूनंतर ब्रह्मलोकामध्ये जातो. मैत्री, करुणा, उपेक्षा आणि मुदिता हे ब्रह्मलोकाचे लक्षणं आहेत. चला, लोक उठून चालले, जास्त अंत बघणार नाही. बुद्ध धम्म संघाच्या तेजाने तुम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये बुद्धांकुर जागृत व्हावा. बुद्धांना छोटीशी मेणबत्ती लावताना तुम्ही संकल्प करा, भविष्यात मला बुद्ध गयेचं दर्शन व्हावं, मला विपश्यना मिळावी, आणि या पुण्यानं जे येणारे बुद्ध आहेत, आर्य मैत्री बुद्ध, मला त्यांचं दर्शन व्हावं. एवढा संस्कार आपल्या मनात कोरायला शिका. तुम्हाला महागलचे कळणार, पुढचंही कळणार, काहीच कळणार आपल्याला. एवढं. मी बौद्ध महासभेचा आता भिक्खू संघाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष केले मला भीमरावजी आंबेडकर साहेबांनी. ते म्हणाले की महावीरो जरा आमच्याकडे या, इकडे जरा धम्म शिकवा, इथे थोडं आपण अखिल भारतीय भिक्खू संघ, बौद्ध महासभा हे सगळं आपण एकत्र, सुंदरसं एकत्र येऊन विचार विनिमय करू. कारण काळ लय वाईट आलेला आहे. काळाची पावलं ओळखून आपल्याला एकत्र येऊन एकमुखाने निर्णय घ्यावे लागतील. धम्माचे संदर्भ, अभिप्राय
डिक्लेअर करावे लागतील, पुनर्जन्म असतो की नाही यावर चिंतन करावं लागेल. एवढं आपण करू. आता काल परवा 49 आम्ही सामनेरी बनवल्या चैत्यभूमीला. मी गेलतो 4 दिवस. म्हणजे ज्यांना 40-40 वर्षे काम केले जिल्हा लेवलला त्या बायांनी, जिल्हाध्यक्ष बौद्धाचार्य म्हणून, त्यांना शिकवलं तर त्याही म्हणाल्या की भंतेजी शिकवा, तुम्ही 10 दिवस थांबा ना म्हणे, आता नवीन नवीन आम्हाला खूपच वेगळं ऐकायला भेटते म्हणे. म्हणजे त्यांनाही गोडी लागली. तेव्हा धम्माला एक वेगळ्या उंचीवर आपल्याला सगळ्याला घेऊन चालायचं आहे. आपण सगळेजण एकत्र येऊया. माझ्या बुद्धांची, माझ्या बाबांची धम्मक्रांती विकासाला नेऊया, एवढंच या ठिकाणी बोलतो. बुद्ध धम्म संघाच्या तेजाने तुमच्या हृदयामध्ये बुद्धांकुर जागृत व्हावा. मैत्री, करुणा, उपेक्षा, मुदिता विकसित व्हावी. शीलाचं आचरण करावं, एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधू.